नाक आणि देवाचं दर्शन घटावे असतात. तिच्या गावामध्ये यात्रा या आणि करा करून जाण्याकरता आम्ही यात्रा तुझा बाकीच्या 10 जणांना विचारलं अहो जत्रा म्हणजे काय यायला खरं सांगा. जत्रा म्हणजे भाऊ आम्ही काही कीर्तन ऐकत नाही, आम्ही काही भजन करत नाही, काहीच नाही. म्हणजे आम्ही कोणाची चप्पल जोडून आणून नवी एखादी आणि काही हलगोटे भजे खाऊ चांगलं करू आम्ही औषध आपण जत्रा करू जात राहायचं येत राहायचं यायला खरं सांगा. आम्ही काही देवाला चालू आम्ही खेळ करायला चालू जा म्हणजे जत्रा करून गेले यात्रा करून गेले. दुकानं भरली अलग अलग दुकानं आली. कोण भिगऱ्या आणल्या शिट्ट्या आणल्या म्हणजे मिठू आले याच्यात एका मला नकली इसू आणले एका मला नकली इसू आणले नकली इसू आणले. दुसऱ्या कोण विचार केला की नकली माल भेटून जायला यात्रेत माझ्या गावात किती इसू निघाले मी कम नाही असली माल आला शांतीनं बघून एक एक इसू आणला आणि बरोबर 2 मडक्यातली 2 इसू आणले लाईन मडक्यात लाईन इसू मोठ्या इसू त्यांनी एका शिड्यावर दुकान मांडलं. दुकान मांडल्यानंतर गिऱ्हाईक आलं. माझा एक सगळं नातं होता तो नातं आजीकडे घेतली सिद्ध तिथंही मला डोळ्याला बरोबर वाटतात रिंग मचेतला भेटायला होती. बापूनं मला जेवायला जाऊ दिलं नाही पंक्तीतनी त्यांच्याच शेजारी समज वाला आमचं माझी बरीच समाजची गाडगी महाराज पंगत होती पण नाही जाऊ दिलं बापूनं जिथून जाईल मागं पाठीमागं मारून लावून दिला. पण तुमच्या गावाचाच प्रसाद माझ्या भाग्यात होता म्हटलं आता बापूच्या वचन दिलं होतं म्हटलं मी त्याला कार्यक्रमाला येणार म्हटलं कार्तिकला मामाच्या गावाला वचन दिलं तुम्हाला चलाच लागतं पुन्हा येते जाता येते तिथं कार्यक्रम नाही येऊ शकलो त्याला माफी मागितली. म्हटलं बापू माझ्या काही गरजेचा इलाज होता असो काही काही महाराज आहे त्या गावाला जास्त पैसे भेटले की चालले त्या गावाला त्याच्यातला मी महाराज आहे बाबाला समोर सांगतो बाबा म्हणून अशा रस्त्यानं त्या मामाच्या लोकांना कसा रामलीला या जगात कुठंच होतं. एकदा तुम्ही रामलीला पाहिले रामलीला युद्ध कसं असते साक्षात तात्काळ असतात पक्षाच्या रात्रभर 3 भक्त असते तसा रामलीला पुऱ्या महाराष्ट्रात पुऱ्या वेगात तासांवर होणार नाही आणि म्हणून समोर तिथं काय तिथं असतं म्हणून येणं झालं असं काही अर्थ. आणि भगवंताच्या कृपेनं बुद्धी दिल्यानंतर दत्तगिरी बाबांना मध्ये आघात याच लागतो. आज काही मला बोलावलं का कोण नाही मी अतिथी पाहुणा आहे दत्तगिरी बाबा. आज एखाद्या तुम्हाला या ठिकाणी इथे येण्याकरता अधिकार लागतो. इथे येण्याकरता भरता आता माणूस येऊ शकत नाही या दरबाराला. हे तपश्चरी माणसाची जागा आहे. महान तपस्वी दत्तगिरी बाबाची भूमी आहे त्यांचा दरबार आहे. इथं तपस्वीच कुणी सात्विकच सज्जनच माणूस इथे सेवा करू शकतो. इथं करायचं तेरी रोटी तुझको तुझे दिल में राख इस्लाम और दाने दाने पर लिखा है आने वाले अशा तऱ्हेनं विषय काय चालू होता विषय बाप दाखवणे चालू होता. बाबा आपलं काही नाही या ठिकाणी आणि म्हणून दुकान आणले जीवनातली त्या नकली इथूच्या दुकानाला पाहून असली इथू आले. त्या म्हाताऱ्याला विचारले म्हाताऱ्याने बाबा नातू म्हणते मला तिचा इथे केवढ्याचा आहे. आजी म्हणे लायना घेता मोठा घे 10 रुपयाचा आहे. म्हणे बाबा मोठा लायना देऊ नका सांगू नका लायना 5 रुपयात द्या. म्हणे हो म्हातारे मोठ्या लायना मोठ्या हिशोब नाही म्हणे हिशोब आहे ठणकीवर हा कोणताही बघा याची ठणक सारखीच आहे. लायना घेता मोठा घे ठणक सारखीच आहे. विचार केला की बाबा मोठ्याचाही भाव सांगता लायनाचा लायना मोठ्या हिशोब नाही म्हणजे हे ठणकीवर हिशोब आहे. म्हणून किती काही मोठं झालं तरी मनाची ठणक एक दिवस आहे आपल्याला जाण्याची. गरीब एका तरी जाण्याची ठणक आहे. सगळ्याला एक ठणक मागं लागलेली आहे. म्हणून अति जलगतीने आपल्याला या मार्गाने जायचं आहे. त्यासाठी माणसाने महाराजांनी माणूस मागितला जीवनामध्ये. एक माणूस म्हणे बाबा अरे कसंही वागलं काय हरकत काय हरकत आहे. बाबा कायदा माणसासाठी आहे. सकाळी उठण्याचा कायदा माणसासाठी आहे. 8 वाजेला झोपता येत नाही 7 वाजेला झोपता येत नाही. सूर्यनारायण निघायच्या अगोदर उठावा हा माणसासाठी कायदा आहे. सूर्यनारायण 80,000 लोकांचा प्रकाश पावला. 80,000 लोकांचं युद्ध करून आल्यानंतर झोपलेल्या माणसाला शाप देतो. अजूनही तू झोपेतच आहेस लाल होणे म्हणून दिवस निघायच्या अगोदर न उठणाराला शाप लागतो. 80,000 लोकांचा युद्ध करून आला एक शब्द सूर्याचा शिरा उठण्याचा. मग स्वच्छ मार्जन झाल्यानंतर काय
नाही, जीवनाची दिनचर्या पहिली. मग स्नान करायला जात असताना नवगंगेचे नाव पाठ असेल तरच पाण्याला हात लावता येईल. पाणी म्हणजे देव. आणि प्यायला जर नसलं कुणाला तर एक भर माणसाचा आत्मा नाही येऊ शकत. एवढं महत्व आहे पाण्यात. वेळेवर 20 रुपयाची पुस्तरी घ्या लागते, पैशाला किंमत नाही, आत्मा शांत. आणि याकरता अंगावर बकेटभर डोक्यावर पाणी जर नाच करत आहे, काढवत त्याच्यासाठी न कमीचे नाव पाठ आहे. हातावर पाणी घेऊन आठवण करून दर्शन घेऊन नंतर पाणी आणतात. यमुना कावेरी गंगा भागवती कृष्णा सरस्वती तुंगा गोदावरी एवढ्या यमुना कावेरी गंगा भागवती कृष्णा सरस्वती तुंगा गोदावरी एवढ्या नद्याचं नाव घेतल्यावर पण पाणी घ्यावं. एवढ्या गंगेचं नाव काय घेतलं नाही. पाणी वाहत गेलं नदी, नदीचं गेलं सागरात. नदी एवढी वेगानं चालली की एवढं मी महत्त्वाचं पाणी गेलं तरी हे लहान लोकं पीत चालली, सर्व लोकांचं पत्र पीत चालली. माझं नामस्मरण पुढे घेतलं नाही. मोठमोठी झाडं नम्र होत नाही, लय नम्र झालेलं आहे. पाणी आंबून गेल्यावर पुढे झाले. काठावरले झाड नम्र झाले नाही तर बुडापासून गेले. नम्र झाला होता त्याने पुढे गेले. मग कुठं चालली वेगानं? हे सर्व लोकांचं पाप लोकांत मी सागरात घेऊन चालली. म्हणून तुला मिळाल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही. म्हणून चालली काय म्हणते, म्हणत तुझं मी लोकांनी ओळख करते पाहिजे. जगात दिसा अंतरिक्षाला तुम्हाला समजलं पाहिजे. असं अंतरिक्षात आपल्या तयारीत असलं पाहिजे. कामच मुलांना सांगणार जा लागणार आहे. आपल्याला लग्नाची तिकीट आपण काढलेली आहे. कोणी आपलं हा ध्यास असला पाहिजे. मग आरशात पाहिलं कशासाठी मी साजरा केलं पाहिजे. आरशात पाहिल्याबरोबर आपल्या चेहऱ्याने आपला सेवा धर्म या मुद्दा आहे तो चेहरा आपला चेहरा सेवा नाही धर्म नाही किंवा म्हणा तू कोण बोल लागला. अरे बाबा राष्ट्रसंतांनी आवाज दिला तूने सेवा नहीं किया है जिंदगी का है. घड़ी घड़ी में कपड़ा बदले बाल में डाले करवा ऐसी शान को कोई तुझे सेवा देने अथवा सुंदर दिखता है तो क्या है. तो तीसरा शब्द आपका अजूनही काही महान संत पाहता आपला तसा रामोजी चेहरा पुसून घेतला अंधाराला गंज लावून झालं काहीच आवश्यकता नाही. असं पाण्याची त्यावेळेला चेहरा
श्लोक पाठ पाहिजे जेवण होईपर्यंत मऊवर्त झाला लागते वदनी कवळ घ्यायचा वदनी म्हणजे मुख कवळ म्हणजे घास मुखामध्ये घास घेताना नाम घ्या हा श्लोक सगळ्याचा पाठ दुसरा श्लोक आहे भोजन नाही यज्ञ यथाग्नीला आवडी देणारी यज्ञ आहे 2 श्लोक झाले काही लोकांनी श्लोकाचा जय म्हणला नाही काही लोक मोठ्या बोलून दिलं काय म्हणता हो श्लोक आम्ही घेतो भाऊ कोण म्हणलं जय कोणी म्हणलं हे देवाला देवाची अन्नदेवता शाप देतात हे अलोके आणि पडलोके मुक्ती म्हणून दुर्वास साथ नाम घेता ग्रास वर्गाची कोणाला वेगळा होतो सहज यज्ञ होते एवढा अनमोल सुरक्षा करते आहे एवढा अनमोल की त्याचं मनच करू शकत नाही डोळ्याचं जीवीचं हाताचं कानाचं मोल नाही करू शकत म्हणून मोल नाही म्हणून मी तर मला महाराज बोललो की महाराज आता नातू झाले मला आता नातू मॅट्रिक पास झाला आता नाही आशा आता मला घराची आशा नाही कशाची